हरिहरगड ह्या गडाची साधारणतः उंची आहे 3500 फूट. ह्या किल्ल्याला हर्षगड या नावाने देखील ओळखले जाते. हे नाव त्या जवळ असलेल्या हर्षेवाडी गावामुळे पडले. हे ते एक चुकीचं पाऊल आणि डायरेक्ट स्वर्गाची चावल मित्रांनो. जय शिरो मित्रांनो, ट्रेकिंग करताय ना केलीच पाहिजे. आज आपण आलेलो आहे हरिहरगडला. आपण आता हरिहरगडला ट्रेकला चालू करणार आहोत. हर्षेवाडी गावामधनं आपला ट्रेक चालू करणार आहे आपण. आणि इथला हा दरवाजा आहे. आणि आज आपल्यासोबत ट्रेकिंगसाठी आलेले आहेत आपला भाऊ रोहित. नमस्कार. आणि अजितला तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये तर बघितलाच असाल. हर्षेवाडी गावापासून आम्ही ट्रेक चालू केला. किल्ल्यावर जाण्यासाठी सुरुवातीला साधी पायवाट असून अर्धा पाऊण तासाच्या पायपीट केल्यानंतर आम्ही पोहोचतो गणेश कुंडकडे. गणेश कुंड जवळ आल्यानंतर तिथे एक मंदिर लागते आणि त्या मंदिरात महादेवाची पिंड आणि देवीची मूर्ती पाहायला आपल्याला मिळते. गणेश कुंड पाहून आम्ही पुन्हा एकदा ट्रेकला सुरुवात केली. थोडी विश्रांती घेऊन आम्ही परत पुन्हा एकदा ट्रेकला चालू केली आहे. चला. खडतर असल्या वाटेतून पायपीट केल्यानंतर आम्ही थोड्याच वेळ चालून पोहोचतो ग्रील असलेल्या पायऱ्यांपाशी. हरिहरगड ओळखला जातो तो म्हणजे त्याच्या 80 डिग्री पायऱ्यामुळे. तब्बल 1.5-2 तासांच्या पायपीट केल्यानंतर आम्ही पोहोचतो महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असलेल्या हरिहरगडाच्या सरळ 80 डिग्री पायऱ्यांशी. ह्या 80 डिग्री सरळ असणाऱ्या पायऱ्याच ट्रेकला थरारक आणि रोमांचक बनवते. तर फायनली मित्रांनो, आम्ही महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या पायऱ्यांपाशी पोहोचलो. मागे तुम्ही बघू शकता. तर चला या थरारक पायऱ्यांचा आपण अनुभव घेऊ. खरं म्हणायचं झालं तर या पायऱ्यांचे वर्णन शब्दात करणे कठीणच. या पायऱ्या जितक्या सुंदर दिसतात तितक्याच एकदम थरारक आहेत. अर्धा तास पायपीट करून फायनली आम्ही दरवाजाशी पोचलो. थोड्याच चालून आम्ही पोचलो ह्या दुर्बीण असलेल्या दगडाजवळ. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय गुणवंत राजाधिराज योगीराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी.
अर्धा ट्रेक पूर्ण करून 80 डिग्री सरळ वर चढण्यात आम्ही यशस्वी झालेलो आहे. 80 डिग्री सरळ वर पायऱ्यात चढून आल्यानंतर डोंगराच्या आत पुन्हा पायऱ्या चालू होतात. त्या जणू गुफेतल्याच पायऱ्या असे वाटते. गडावर गेल्यानंतर थोडं समोर गेल्यावर आपण पोचतो मारुतीरायाच्या मंदिराजवळ. मारुतीरायाच्या मंदिराजवळच महादेवाचंही मंदिर आहे आणि मंदिराच्या समोर खूप मोठा तलाव आहे. मग काय, रात्र होणार होती. मग टेंट लावायची जागा शोधली आणि टेंट लावून रात्री झोपलो आणि थेट सकाळी उठलो. सकाळ होताच आम्ही सुरुवात केली पुन्हा एकदा ट्रेकिंगसाठी आणि गेलो बाली किल्ल्यावरती. सूर्यदेवचे दर्शन घेण्यासाठी ट्रायपॉड सेट केला आणि सूर्यदेवचे दर्शन घेतले. सूर्यदेवचे दर्शन घेऊन आम्ही परतीचा प्रवास सुरू केला. तर मित्रांनो, तब्बल 3-3.5 तासाचा ट्रेक आम्ही पूर्ण केलेला आहे. हरिहरची वारी आम्ही पूर्ण केलेली आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला फॉलो करा आणि थरार ट्रेकिंगमध्ये बनवत राहा. जर तुम्हाला माझ्यासोबत ट्रेकिंगला यायचं असेल तर खाली दिलेल्या लिंकला माझ्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि DM करा. तुम्हाला नेक्स्ट ट्रेकची डिटेल मिळून जाईल. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि ह्या चॅनलला लक्षात ठेवा.